सर्व मनीप्रियांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर। बघा, खूप जणांचे कमेंट आले मला की हे जे मी कमळ फुलं शिकवले होते, फक्त मी सॅम्पल पीस शिकवला होता, त्याच्यावरून तुम्ही हार वगैरे बनवू शकतात। पण सगळ्यांना कन्फ्युजन होतंय, हे दोन पार्ट बनवले आहे तर ते जोडायचे कसे। तर एकदम सोपं आहे, ही क्रॉस स्टिच पद्धत आहे। आधी हा पॅटर्न समजून घ्या। याला क्रॉस स्टिच पद्धत का म्हणते मी, कारण आपण नेहमीचं जे करतो, जी नेहमीची विण आहे ती अशा पद्धतीने असते। आपण चौकोन चौकोन घेतो आणि ते चौकोन चौकोन आपण करत जातो। अशी तिरपी पकडली तर ही साधी विण झाली, पण हीच अशी जर पकडली तर ही क्रॉस स्टिच विण होते, कारण हे मोती एकमेकांवर सरळ येतात। बघा, हे सरळ येतात असे एकमेकांवरती। तर असा हा पॅटर्न आहे, याला क्रॉस स्टिच पद्धत म्हणतात। ठीक आहे। तर हे दोन पॅटर्न जेव्हा आपल्याला जोडायचे असतात तेव्हा काय करायचं असतं, एकदम सोपी पद्धत आहे। बघा, आता या एका मोत्याची दिशा बघा, हा पहिला मोती सोडला ना, बघा हा याचं तोंड इकडे आहे, याचं वरच्याचं तोंड वरती आहे। ठीक आहे, म्हणजे सुई इकडनं जाऊन ह्या मोत्यातून वरती निघू शकते। ठीक आहे, बघा, आणि इकडे पण सेम आहे। हे जेव्हा आपण पकडतो, बघा इकडनं पण एक मोती, एका मोत्यातून सुई वरती जाईल तर ह्या दुसऱ्या मोत्यातून बाहेर निघेल। तर तुम्ही ह्या पॅटर्नला फक्त असं समोरासमोर ठेवायचं आहे, मोत्यांची पोझिशन बघायची आहे कशी आहे, आणि तुम्हाला फक्त काय करायचं, बघा या पहिल्या मोत्यातून मी दोरा बाहेर काढून घेते। हा ऑप्शनल मोती आहे, त्याचा विचार नाही करायचा। हे जे पुढचे दोन मोती आहेत ना, त्या दोन मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्या आधी। बघा, या दोन मोत्यांमधून सुई पुढे काढून घेतली, आणि इकडचा जो हा पॅटर्न आहे, तर ह्या पॅटर्न मधला हा 3 नंबरचा मोती बघा। आता हा जो इथला आहे, हा 3 नंबरचा मोती वरतून मोजते आहे मी, सॉरी खालून मोजते 3 नंबरचा। ठीक आहे, त्या मोत्यातून सुई आपल्याला खाली काढायची आहे। एक मिनिट माझं, बघा असा ह्या मोत्यातून मी सुई इकडे काढली आणि ह्या मोत्यातून खालच्या बाजूने काढून घेतली। आता बघा, हे 4 मोती झाले, जसे आपण चार मोती घेऊन गोल करतो ना त्याचा, तशाच पद्धतीने हा इथला एक, हा दुसरा, इकडचा तिसरा आणि इकडचा चौथा, असे धरून आपल्याला हे जोडून घ्यायचे आहे। आता ह्या मोत्यातून दोरा बाहेर निघाला ना, आता इकडच्या मोत्यातून परत सुई वरती काढायची। बघा, ह्या मोत्यातून सुई वरती काढली आणि परत हा जो इथला मोती आहे ना, त्या मोत्यातून परत काढून घ्यायचा आहे। बघा, असा इथे गोल तयार झाला। बघा, ह्या दोन मोत्यांमधून ह्या दोन मोत्यांमध्ये सुई काढून घेतली, हे जे शेवटचे आहे ते दोन्ही सोडून दिले, आणि हा दोरा ओढून घेतल्यानंतर बघा इथे हे आपोआप जोडले गेले। इथे कोणताही मोती ऍड करायची गरज पडलेली नाही। याच पद्धतीने तुम्ही ही सगळी लाईन एकमेकांना जोडू शकता। बघा, आता सरळ पुढचे हे दोन मोती बघा, पुढच्या ह्या दोन मोत्यांमधून सुई वरती काढली, आणि इकडचे जे शेजारचे मोती आहे तिथल्या पण 2 मोत्यांमधून सुई अशी खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे खाली, आणि पुन्हा इकडच्या 2 मोत्यांमधून वरती काढून घ्यायची आहे। बघा, कुठलाही मोती न घेता आपण फक्त दोऱ्याने हे 2 पार्ट जोडले गेले आहेत। बघा इथे फक्त दोराच मी यूज केला आहे, आणि हे 2 बघू शकताय तुम्ही इथे जॉईन झालेला आहे। याच पद्धतीने तुम्हाला इथे वरपर्यंत सगळं जॉईन करून घ्यायचं आहे। आता मी जॉईन करणार नाही, तुम्हाला परत सांगणार आहे पुढचं। तर बघा, एवढं ह्या पद्धतीने तुम्ही जॉईन करू शकताय। ठीक आहे, आता मी हे परत काढून घेणार आहे आणि दुसरी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे। बघा, आता दुसऱ्या पद्धतीने कसं सांगते बघा मी आता हे, आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, नेहमी ह्या जोडताना ह्या मोत्याची दिशा वरच्या दिशेने निघायला हवी। बघा, वरच्या दिशेने सुई आपण जर घेतली तर वरच्या दिशेने निघायला हवी। तर हेच कमळ बघा, हेच कमळ मी असं उलट केलं। आता बघा, याचा आता हे जोडता येणार नाही, तुम्ही स्वतः बघू शकताय, चेक करा। आता मोत्यांची दिशा बदललेली आहे। ह्या 2 मोत्यांची इकडनं सुई जाईल वरती निघेल, पण इकडनं जेव्हा बघतो आहे ना, तर बघा
इथून बाहेर निघेल आणि इथून बाहेर निघेल, दोघांचे होल जवळजवळ आहे, तिथून आपल्याला हे जोडता येणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला चेक करायचं आहे की मोत्यांची दिशा कुठल्या बाजूने आहे. इकडनं वरती निघत असेल तर तुम्ही ते जोडू शकता. बघा, हे तुम्हाला समजावं लागेल कसं पॅटर्न आहे हा. ठीक आहे, ह्या पद्धतीने तुम्ही जोडू शकताय. आणि आता बघा, आपलं हे झालं आडवं जोडून. ठीक आहे, ह्या महिरपी पण आहेत अशा सरळ लाईनी, सरळ रेषेत बनवलेल्या आहे. पण मी सॅम्पल म्हणून तुम्हाला एकच शिकवलं, पण तुम्ही करताना सलग करत जा, एकच पॅटर्न तुम्ही करू नका. जसं ही विण तुम्ही कंटिन्यू करत आला आहेत त्याच पद्धतीने कंटिन्यू पुढे करत जा, तुम्हाला सोपं पडेल ते. एक एक पॅटर्न तुम्ही बनवा आणि मग जोडा, ते ही पद्धत नाहीये. मी फक्त शिकवण्यासाठी तुम्हाला असं शिकवलेलं आहे, पण तुम्ही सलग करत जा, ते तुम्हाला सोपं पडेल. आणि ह्याच पद्धतीने आता हे झालं आडवं. आता कमेंट्स येतात मला खूप साऱ्या की आता उभं कसं जोडायचं. मग उभं जोडण्यासाठीही तुम्हाला ह्याच पद्धतीने तुम्हाला ते जोडावं लागणार आहे. ठीक आहे, याच पद्धतीने तुम्हाला हे असं पकडायचं आहे एकमेकांवर आणि फक्त तुम्हाला बघून घ्यायचं आहे कुठल्या दिशेने मोत्यांची दिशा कुठल्या दिशेने आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे. आता इथे मी चेक करते आहे, पण इथे अपोजिटच होत आहे. बघ, परत मी चेंज केलं तरी इथे हे जोडणं पॉसिबल नाही. तर याच्यासाठी तुम्हाला हे कंटिन्यू वरती विणत जावं लागेल. ठीक आहे, ज्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवलं आहे, जसं तुम्ही असं करत आहात ना, तर हेच तुम्हाला उभ्या पद्धतीने करत जायचं आहे. इथून सुरुवात करा, मग इथून सुरुवात करा किंवा आडवी सुरुवात करा. तुम्हाला आधी ही विण शिकावी लागेल, तुम्हाला हा पॅटर्न शिकून घ्यावा लागेल, तेव्हाच तुम्हाला हे सलग करता येतील. त्याच्यामुळे ट्राय करा, नक्की जमेल. आणि अशा पद्धतीने हे 2 पॅटर्न तुम्हाला वाटलं तुम्ही पॅटर्न तयार कराल आणि मग जोडाल तर चालेल, काही हरकत नाही, तुम्ही तसं करू शकता. पण मी उभ्या पद्धतीचं जसं सांगितलं ते उभं जोडता येत नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही सलग वरती करत जा. हीच एक पद्धत आहे आणि ह्यानुसार तुम्ही जेवढा मोठा तुम्हाला हार बनवायचा असेल तुम्ही हार बनवू शकता. तर अजून कुठल्या पॅटर्नबद्दल किंवा कुठल्या गोष्टीबद्दल तुम्हाला प्रश्न पडलेले असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा, मी नक्कीच तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करेल. तर अजून असे खूप सारे व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवर क्रॉस स्टिच पॅटर्नमधले, ते पण तुम्ही बघा नक्कीच. माझ्या चॅनलला भेट द्या, कम्युनिटी पोस्ट चेक करा किंवा माझे लिस्ट चेक करा, प्लेलिस्ट पण आहेत. आणि तुम्हाला व्हिडिओ जर सापडत नसेल तर तुम्ही ओल्डेस्ट व्हिडिओजमध्ये जा. माझे काही ओल्डेस्ट व्हिडिओ आहेत, काही पॉप्युलर व्हिडिओ आहेत, काही लेटेस्ट आहेत. तर तुम्ही हे सेक्शन चेंज करा, त्याच्यामध्ये बघा तुम्हाला सगळेच व्हिडिओ सापडतील माझे. किंवा तुम्ही एखादी मोत्याची रांगोळी म्हणून तुम्ही नाव टाकलं, त्याच्यापुढे माझ्या चॅनलचं नाव टाकलं पंख बीट्स आर्ट, तर तुम्हाला माझे व्हिडिओ सगळे भेटतील, तुम्हाला शोधायची गरज नाही. तर भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.